तंदुरी रोटी ही पारंपरिक उत्तर भारतीय डिश आहे, जी विशेषतः तंदूरमध्ये तयार केली जाते. पण आज आपण ही घरच्या घरी गॅसवर सहजपणे कशी बनवायची हे बघणार आहोत. चला तर मग मी बाहेरच्या जशा जशा गोष्टी घरी हळूहळू बनवायला लागली ना, मला बाहेर जाऊन अजिबात खायची इच्छाच होत नाही. तर मंडळी नमस्कार, मी संगीता स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया. तर एका बाउलमध्ये मी इथं 2 कप मैदा घेतलेला आहे. इथं तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता. त्याचप्रमाणे इथं मी अर्धा चम्मच बेकिंग पावडर घेतलेली आहे, पाव चम्मच इथं बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 1 चम्मच साखर घेतलेली आहे. त्याचप्रमाणे 1 चम्मच असं चवीपुरतं मीठ घेतलेले आहे आणि इथं 1 चम्मचभर असं 1 ते 1.5 चम्मचभर तूप घालून घेते. त्याचबरोबर इथं मी 1 वाटी कोमट दूध घालून घेतलं. इथं पाणी पण तुम्ही वापरू शकता आणि त्याचप्रमाणे इथं 1 वाटी आपलं दही घालून घेते. हे सगळे जिन्नस छान असे मिक्स मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. इथं आपण दही आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरले. त्यामुळे कोणताही आपल्या एक्स्ट्रा इस्ट घालायची गरज नाहीये. ह्याच्यामुळं छान असं आपलं पीठ हे फर्मेट होतं. छान असं आपलं पीठ हलकं होतं आणि त्यामुळं तंदुरी रोटी ना एकदम भारी अशी परफेक्ट आपल्या हॉटेल सारखी बनते. आणि जर आपल्याला आवश्यक असेल तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि हे चांगला हा पिठाचा गोळा एक तयार करून घ्यायचा. असा छान असा एक पिठाचा गोळा तयार केला. बघू शकता असंच आपल्याला पाहिजे. जास्त असं पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको. असा मऊसूद असा एक पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि थोडंसं तेल घालून ह्याला एका कॉटनच्या सुती कपड्यामध्ये, कॉटनचा कपडा असतो तो ओला करून घ्यायचा आणि ह्याला 2 तास तरी असंच आपल्याला ठेवून द्यायचंय. छान असं रॅप करून त्याच्यावरती झाकण ठेवून आणि 2 तासासाठी आपल्याला त्याला असंच ठेवून द्यायचंय. तर हे पीठ आपण जेवढा जितका वेळ जास्त ठेवू ना, तितकं चांगलं फर्मेट होतं, तितकं चांगलं हलकं होतं आणि आपल्या तंदुरी रोट्या एकदम परफेक्ट अशा तयार होतात. इथं 2 तास झालेले आहेत. परत एकदा छान 2 ते 3 मिनिटभर हा डच ना, हा गोळा छान असा मळून घ्यायचा. एकदम हलका होईस्तोपर्यंत छान असा मळून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला जेवढी मोठी तंदुरी पाहिजे ना, तेवढा असा गोळा उचलायचा छान आणि त्याला हाताने अशा ह्या प्रकारे छान असा त्याचा एक असा छोटासा भाग काढून घ्यायचा आणि त्याच्यात छान थोड्याशा अशा कोरड्या मैद्यामध्ये ते बुडवायचं, डिप करायचं आणि छान अशा तंदुऱ्या वाळून घ्यायच्या. हे बघू शकता. असं त्याला थोडंसं कोरडं सुक्क पीठ आहे ना, ते लावून घ्यायचं. कोरडा मैदा असतो तो आपला लावून घ्यायचा आहे आणि छान अशा लाटून घ्यायच्या आपल्याला. जितपत मोठी पाहिजे, तुम्हाला जर गोल पाहिजे तंदुरी तर गोल लाटू शकता किंवा असं थोडंसं असा लांबट त्याचा आकार असतो ना, म्हणजे धाब्यावर ऍक्च्युअली थोडीशी अशी लांबट अशी भेटते नाही का? कुठे कुठे गोलाकार भेटते, कुठे कुठे अशा ह्या आकाराची भेटते. तर तुम्हाला जो आकार हवाय, जसा आकार आवडत असेल त्या आकाराच्या अशा छान अशा तंदुरी रोट्या वाळून घ्यायच्या. बघा, बघू शकता छान अशी इथं आपली रोटी वळून झालेली आहे आणि ह्याला एकदम परफेक्ट होण्यासाठी मी थोडीशी अशी त्याला कोथिंबीरनी गार्निशिंग करून घेते आणि थोडेसे असे हे तीळ लावून घेते त्याच्यामध्ये. एकदम म्हणजेच एकदम ढाबा आणि हॉटेलला मिळते ना, अगदी तशीची तशी आपली तंदुरी रोटी दिसेल. तर बघू शकता हे सगळं कोथिंबीर आणि तीळ टाकून घेतले आणि त्याच्यावरून थोडंसं लाटणीने असं लाटून घ्यायचे. म्हणजे ते असं आपण जेव्हा शेकवतो ना रोटी, तेव्हा ते निघणार नाही म्हणून असे छान लाटून घ्यायचे. बघू शकता एकदम परफेक्ट अशी आकाराची आपली तंदुरी रोटी इथे लाटून झालेली आहे. आत्ता काय करायचंय ना, तर जी लाटलेली बाजू आहे ना, ती दुसऱ्या साईडनी अशी पलटून घ्यायची. बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवते. बघा तुम्ही. तर ही बाजू आपल्याला अपोजिट साईडने असे पलटून घ्यायची. जर मोठे-मोठे जर असे कोथिंबीरचे काड्या असतील ना, तर ते काढून घ्यायच्या आणि बघा छान दिसते इथे आपली रोटी. ही अशी अलगद उचलायची आणि उलट्या बाजूनी अशी ठेवून घ्यायची आणि ह्या साईडने आपल्याला भरपूर असं पाणी लावून घ्यायचं. तर ते ह्याच्यासाठी की जेव्हा आपण तंदुरी रोटी जेव्हा तव्यावर टाकणार ना आपण, तर ती अशी निघायला नको. ती छान अशी चिपकून राहायला पाहिजे त्याला. त्याच्यासाठी आपण इथं भरपूर असं पाणी लावून घ्यायचंय. पाण्याचा हात छान असा लावून घ्यायचा. बघू शकता बाजूला छान आपला तवा गरम झालेला आहे. तर इथे एक तुम्हाला मी सांगू इच्छिते, की तवा हा आपला लोखंडी तवा पाहिजे. त्याच्याने एकदम भारी अशी आपली तंदुरी रोटी शेकवली जाते. तर तवा छान गरम झालाय. त्याला असं एक हाताने जेव्हा आपण रोटी टाकणार ना, तेव्हा हाताने छान अशी दाबून घ्यायची. म्हणजे ती निघणार नाही. जेव्हा उलट्या बाजूने आपण शेकू ना, तेव्हा ती निघायला नको म्हणून छान अशी हाताने दाबून घ्यायची. तर छान अशी आपली ही रोटी आहे ना, ती छान दाबून झालेली आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता ह्या रोटीवर छान असे बबल्स यायला सुरुवात होतील. थोडे असे बबल्स आले ना, बघू शकता परफेक्ट. असे बबल आल्यानंतर आपण काय करायचंय, एका पकडच्या साहाय्याने हा तवा पूर्ण असा उलटा करून घ्यायचा
आणि छान असं मीडियम गॅसवर, म्हणजे जास्त कमी पण लो गॅस पण नको पाहिजे आणि जास्त हाय पण नको. परफेक्ट एवढी गॅसची फ्लेम आपल्याला पाहिजे आणि छान असं फिरवून फिरवून हिला एकदम जबरदस्त असं हॉटेलला मिळते ना, तशीची तशी छान अशी भाजून घ्यायची सगळ्या साईडनी. बघू शकता छान ही इथे सुरुवात झालेली. बबल्स पण एकदम परफेक्ट तसेच येऊ राहिले इथे आपले. छान. मस्त अशी एकदम सगळ्या बाजूनी अशी भाजून घ्यायची. इथं आपण ना जर लोखंडी तवा आहे ना, तो दांडीवाला लोखंडी तवा येतो ना, तो तुम्ही वापरला तर एकदम परफेक्टच. पण मी इथं माझ्याकडे नव्हता सध्या, म्हणून मी छान असा पकडच्या साहाय्याने अशा प्रकारे मस्त अशी ही रोटी चांगली शेकवून घेतलेली आहे. बघा परफेक्ट सगळ्या साईडनी मस्त अशी, जर बाकी असेल ना कोपरे वगैरे, तर ते असं आपण फिरवून आणि छान अशी आपण अशी त्याला भाजून घ्यायची छान. बघा इथं परफेक्ट कलर तोच टेक्स्चर असा आलेला आहे रोटीला. थोडीशी ह्या साईडनी रोटी मला कधी कच्ची वाटते, मग मी तिकडनं फिरवून घेते आणि बघा एकदम भारी आणि रोटी आपली निघून पण पडत नाही. जर तुम्ही ह्या ठिकाणी नॉनस्टिकचा तवा वापरला ना, त्याची ती 100% निघून पडेल. म्हणून तुम्ही शक्यतो जेवढं शक्य असेल ना, तर आपल्याला लोखंडी तव्याचाच इथं वापर करायचा आहे. कारण आपण तंदूरमध्ये नाही बनवते, तव्यावर बनवतो. इथं परफेक्ट अशी आपली रोटी तयार झालेली आहे. ह्याच्यावर थोडंसं आपण बटर घ्यायचं आणि बटर छान असं फिरवून घ्यायचं. तुम्हाला ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं तर बटर लावू शकता, नाहीतर नाही लावलं तरी चालेल. तर एका उलथीने आपण काढून घेऊया. बघा एकदम परफेक्ट अशी आपली तंदुरी रोटी एकदम जबरदस्त हॉटेलला आणि धाब्यावर मिळते ना, अगदी तशीची तशीच झाली. पण चव मात्र एकदम जबरदस्त असणार आहे. त्या हॉटेलपेक्षा आणि धाब्यापेक्षा पण दुपटीने चव भेटणार आहे आपल्याला आणि आपल्या हाताची तंदुरी रोटी म्हणजे वाह! क्या बात है! मस्त अशा सगळ्या तंदुरी रोट्या ह्याच प्रकारे अशा मस्त बनवून घ्यायच्या. दिसतात पण छान, कलर पण छान आलाय. जर ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना, तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण अशी तंदुरी रोटी घरी बनवून बघा आणि तुमची तंदुरी रोटी कशी होते ना, हे मला कमेंट्सद्वारे सांगा. तर मित्रांनो, इथे ही माझी रेसिपी आवडली असेल ही मी अपेक्षा करते. चला तर मग. अजूनपर्यंत माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.